आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया, आवाज जनसामान्यांचा। अहो त्यांचे जर सांगितलं, आमच्या श्रीगोंदा शहरातले काही व्यापारी लोकांना दमबाजी केली, बघा तुम्ही निलेश लंकेचं स्टेटस ठेवलं तर मग आम्ही हे करू ते करू। आमच्या हॉटेल व्यावसायिकांवर रेड करायला सुरुवात केली। त्या पोलीस प्रशासनाचा यंत्रणाला सांगायचं 11च्या नंतर याचं हॉटेल चालू आहे, याला उचलून आण, त्याला उचलून आण, याने स्टेटस ठेवलं का चौकशीला आण। अरे असं करण्यापेक्षा निवडणुकीला आनंदाने सामोरं जा ना, विकासाच्या मुद्द्यावर सामोरं जायला पाहिजे। दाब दडपशाही ही कशाची, हे कधी करतो माणूस? ते म्हणतात ना आपल्या मराठी भाषेत, एखादी चिमणी जायला लागली ना फडफड करती, तशी गंमत झालेली। काय वाटतं आपल्याला विखेंचा किती मताने पराभव होऊ शकतो? हे कम से कम 2 लाख। कोरोना काळात केलेलं काम हा शासनाने यात हस्तक्षेप केलेला होता, तुमचं याच्यात काही नव्हतं, फक्त तुमच्या जे निलेश लंके प्रतिष्ठानचं नाव। अहो शासनाने जर हस्तक्षेप केला तर मग त्यांनी एंट्री दाखवायला पाहिजे ना। आम्ही प्रतिष्ठानच्या वतीने आम्ही कोविड सेंटर चालवलं, आम्ही औषध आणल्याचे आम्ही बिलं दाखवू शकतो, आम्ही हे आणलेलं बिलं दाखवू शकतो। तुम्ही जर आम्हाला शासनाने मदत केली तर तुम्ही आमच्याकडे एंट्री दाखवायला पाहिजे ना। आम्ही ही मदत केली, ती मदत केली, हे पैसे दिले, ते पैसे दिले, हे सगळे खोटारडे। आता काही नाही, महिना झाले पळत यात, 4-6 कार्यकर्ते हाताचे धरलेत, माहितीच्या अधिकाराखाली चौकशी करायला लावली, अधिकाऱ्यांना दबाव द्या, तुम्ही जरा खोटी यादी आणून द्या, खोटं नाटक तयार करून द्या, हेच हे चाळे चालू आहेत, बाकी काही नाही।